ती म्हणजे आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे। कारण राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांची ईडीकडनं चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रो व्यवहारासंदर्भात रोहित पवारांची ईडी चौकशी सुरू असून रोहित पवारांच्या ईडी चौकशीपूर्वी रोहित पवारांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलंय। आणि दुसरीकडे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू आहे। सकाळच्या सत्रात जयंत पाटलांची साक्ष नोंदवण्यात आली आणि दुपारच्या सत्रात अमोल कोल्हेंची साक्ष नोंदवण्यात येणार आहे। या प्रकरणी आता 30 जानेवारीला अंतिम सुनावणी होणार आहे। तर विरोधी पक्षामधील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतोय। कारण राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांची ईडीकडून चौकशी सुरू असून बारामती ॲग्रो व्यवहारासंदर्भात रोहित पवारांची ईडी चौकशी केली जाते। रोहित पवारांच्या ईडी चौकशीपूर्वी रोहित पवारांच्या समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलंय आणि सकाळी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर पळणारा नाही लढणारा दादा अशा आशयाचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आले होते। त्यानंतर समर्थकांनी राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय आणि ईडी ऑफिस बाहेर कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली। प्रचंड गर्दीतून वाट काढत रोहित पवारांनी राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन शरद पवारांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी चालत जात ईडी ऑफिस गाठलं। यावेळी आमदार संदीप क्षीरसागर त्यांच्या सोबत होते। रोहित पवार चौकशीसाठी गेल्यानंतर सुप्रिया सुळे सुद्धा ईडी कार्यालयाबाहेर काही काळ तळ ठोकून होत्या। शरद पवारही रोहित पवारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कार्यालयात बसलेले आहेत। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, सध्या तुम्ही ईडी कार्यालयाबाहेर आहात आणि याच ईडी कार्यालयामध्ये जवळपास 3 तासांहून अधिक काळ रोहित पवारांची चौकशी सुरू आहे आणि तेव्हापासून शरद पवार सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यालयातच बसून आहेत। सुप्रिया सुळे सुद्धा काही काळ ईडी कार्यालयाबाहेर तळ ठोकून होत्या। काय अपडेट्स, काय सध्याच्या घडामोडी? मिताली, मुंबईचा बेलाट पियर हा जो भाग आहे या भागामध्ये आज प्रचंड गर्दी आहे। कारण याच ठिकाणी ईडीचं ऑफिस आहे, आणखी ईडीच्या ऑफिसच्या एक्झॅक्ट मागील बाजूस राष्ट्रवादीचं कार्यालय सुद्धा आहे। सुप्रिया सुळे यांचं सातत्याने दर अर्ध्या तासाने ईडी कार्यालयात येणं सुरू आहे। थोड्या वेळाने त्या विधानभवनामध्ये अमोल कोल्हे यांची साक्ष ज्यावेळेस सुरू नोंदवायला होईल त्यावेळेस त्या विधानभवनात जाणार आहे, त्यानंतर परत त्या इथे येणार आहे। पण शरद पवार मात्र राष्ट्रवादी कार्यालयातच मुक्काम ठोकून आहे। अनेक राष्ट्रवादीचे समर्थक कार्यकर्ते आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आणि आता ईडीचं हे जे कार्यालय, माझा सहकारी हर्षदला मी विनंती करतो, हर्षद आपण दाखवूया ही माझ्या मागच्या बाजूला असलेली ही जी इमारत आहे, कैजर हिंद इमारत बेलाट पियरची, याच्या पहिल्या आणखीन 4थ्या मजल्यावर ईडीचं कार्यालय आहे। 4थ्या मजल्यावर आत्ता रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे। आणखीन या चौकशी जवळपास 6 अधिकाऱ्यांचं पथक करत आहे। 3 तास झाले या चौकशीला। वेगळ्या प्रकारचे 28 ते 40 प्रश्न त्यांच्याकरता विचारण्यात आलेले आहे। आणि या चौकशीतनं नेमकं काय निष्पन्न होणार हे जरी समोर आत्ता आलं नसलं तरी बारामती ॲग्रोच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये CEO म्हणून रोहित पवार यांच्यावर गंभीर ठपका हा ईडीनं ठेवलेला आहे। अर्थातच सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या वतीनं सगळेच आरोप फेटाळले आहे। केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग चालला आहे, भ्रष्टाचारमुक्त भारत आम्हाला करायचा आहे, रोहित पवार यांच्या चौकशीमध्ये आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत, अशा अनेक प्रकारचे दावे प्रतिदावे सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत। आता बघूया अजून काय काय समोर येते, पण अजून 7 ते 8 तास त्यांची चौकशी सुरू राहील अशी माहिती आपल्याला समजते। मिनाली, निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि तिथनं तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।